नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आहे ना घरूनच व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे। आपण आज आहे ना आपलं राशन दुकान चालू करायचं आहे, तर त्यासाठी आपण निघालोत आता घरून। काय आहे ना आता फेब्रुवारी महिन्यातलं राशन वाटायला चालू करायचं आजपासून। चला आता आपण जाऊ दुकानात। चला आपण दुकानात गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो पुढं। वडील गेलेले आहेत आपले दुकान उघडायला पुढं, आणि आता काय सकाळचे 9 वाजले, त्याच्यामुळे अजून गर्दी झाली पण नसन। हे पहा आपल्या दुकानी शेजारील गणपतीचं मंदिर, आणि हे पहा आपलं दुकान। काय नाही अजून गर्दी झालेली नाहीये, अजून जास्त गर्दी झालीच नाही। आज पहिला दिवस आहे ना दुकानचा, त्याच्यामुळे अजून लोकांना माहीतच नाहीये। अजून लोकांना माहीतच झालेलं नाहीये राशन सुटलेलं, त्याच्यामुळे जास्त काही गर्दी झालेली नाहीये अजून। आज पहिलाच दिवस आहे ना, फेब्रुवारी महिन्याचा पहिला दिवसाची वाटप चालू झाली आजपासून। तर चला आपण काय करू, आता आतमध्ये जाऊ, तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये। हळूहळू लोक यायला चालू होतील, आता थोड्या वेळाने गर्दी चालू होईल। वाटप चालू झाली। आपले मामा पण आलेले आहेत आज वाटायला, लवकरच आलेत मामा पण। फेब्रुवारी महिन्याच्या वाटपसाठी आहे ना ज्वारी पण आलेली आहे। आता हे बघा, हे मामा आहेत ना, अगोदर तांदळाचं माप चालू आहे। तांदळाचं माप झालं का मग नंतर ज्वारीचं माप होईल, आणि ज्वारीचं होईल किंवा गव्हाचं होईल। याच्या अगोदर आहे ना प्रति व्यक्ती गहू 2 किलो येत होता आणि तांदूळ 3 किलो येत होता, पण आता तसं नाही आहे। आता प्रति व्यक्ती आहे ना गहू 1 किलो येणार आहे, आणि ज्वारी 1 किलो, आणि तांदूळाचं प्रमाण 3 किलो होतं आपलं प्रति व्यक्ती। तर तांदूळ आहे तेवढ्याच प्रमाणात येणार आहे, बाकी फक्त आता गहू आणि ज्वारी वाढल्यामुळं गव्हाचं प्रमाण थोडं कमी झालं आहे। आता काय माहिती ह्याच महिन्यात येणार आहे ज्वारी का पुढच्या महिन्यात पण येणार आहे, आपल्याला अजून काही माहीत नाही आहे तसं। चला वाटप तर चालू झाली। थोडा त्रास वाढला आता मामाचा, नेमकं ज्वारी असल्यामुळं। त्याच्यामुळे ना आपण काय करणार आहेत, आता मशीन थोडं हळूहळू चालवणार आहेत। कारण काय होतं, ज्वारी पण वाटायची आहे, गहू पण वाटायचा आणि तांदूळ पण वाटायचा आहे, त्याच्यामुळे थोडा टाईमच लागणार आहे आता। हे बघा वडिलांचं काम चालू झालं आहे, ते ना आता नंबर वगैरे लिहून घेतो आपण। दरवेळेस वाटप करताना ना आपण राशन कार्डचा नंबर लिहून घेतो, कारण की आपल्या रेकॉर्डसाठी आपण लिहून घेतो। तसं काही लिहून घेण्याची गरज नसती, पण आपण आपल्या रेकॉर्डसाठी लिहून घेतो। आणि तहसीलने आपल्याला आहे ना त्या बघा थंब व्हेरिफिकेशनच्या याद्या दिलेल्या आहेत, आपण त्याप्रमाणे ना ज्या रेशन कार्डमधील व्हेरिफिकेशन राहिले त्यांना आपण सांगून व्हेरिफिकेशन करून घेऊ राहिलो। कारण काय होतं आहे ना, आता तहसीलने सक्त कारवाई करायचे आदेश दिलेले आहेत, त्याच्यामुळं काय होईल, आपलं रेशन कार्डमधील जर व्हेरिफिकेशन झालं नाही, आधार व्हेरिफिकेशन, तर त्यांच्या रेशन कार्डमधील त्यांचं नाव कमी होणार आहे। त्याच्यामुळे आहे ना हे व्हेरिफिकेशन करणं फार गरजेचं आहे, त्याच्यामुळे आपण ते पण काम चालू आहे आपलं। आपल्याकडे ना 2 राशन दुकान आहेत, काय आहे ना 3 नंबर आणि 7 नंबर असे मिळून 2 राशन दुकान आहेत, आणि दोन्ही राशन दुकान मिळून आहेत ना जवळजवळ आपले 1200 ते 1300 जणांचं व्हेरिफिकेशन राहिलेलं आहे। त्यामुळे ना आपण काय करू राहिलो, जे राशन कार्ड येईल आपल्याकडे धान्याला, ते दरवेळेस आपण ते आधी चेक करून घेऊ राहिलो। कारण काय होतं, कोणी राहिलं असेल तर त्याचं नाव कटणारच आहे, असं सक्त आदेश दिलेले आहेत आपल्याला। त्याच्यामुळे आपण जवळजवळ सगळ्यांनाच सांगून राहिलो व्हेरिफिकेशन करून घ्या। चला आपण काय करू, एकदा बाहेरून जाऊन येऊ। काय ना बाहेर किती गर्दी आली, चला मी तुम्हाला दाखवतो। ऊन पण मस्त पडले, सकाळी 10च वाजलेत आत्ता सकाळचे, तरी पण इतकं ऊन पडायला लागलं। आता काय ऊन इथून पुढे जास्तच पडणार आहे। थोडीफार गर्दी व्हायला लागली वाटते, गाड्या ते यायला लागल्यात बऱ्याच। थोडी गर्दी झाली आहे अजून। आज पहिला दिवस असल्यामुळे ना जास्त लोकांना माहीतच नाही आहे, त्याच्यामुळे जास्त गर्दी झालीच नाही अजून। चला होईन हळूहळू। आता काय होतं, आज पहिला दिवस असल्यामुळे लोकांना लवकर म्हणजे समजतच नाही दुकान उघडलेलं आहे की नाही, पण आता हळूहळू माहिती होत चलन। उद्यापासून पहा किती गर्दी होती दुकानीत। चला परत आज जाऊ। हे पहा इथं आपण ज्वारी ठेवलेली आहे, तसं मी मागच्या व्हिडिओत पण तुम्हाला दाखवलं होतं, आपण इथं ज्वारी ठेवलेली आहे, आणि ह्या साईडने आपला तांदूळ असतो। हे बघा इथं सगळे तांदळाचे पोते आहेत, तांदळाचे भरपूर पोते आलेले आहेत, कारण तांदळाचं प्रमाण आहे तेच आहे, फक्त ज्वारीचं प्रमाण 1 किलो आहे आणि गव्हाचं प्रमाण 1 किलो आहे प्रति व्यक्ती। त्याच्यामुळे गहू आणि आपली ज्वारी थोडं कमी झालेलं आहे। ते काय मामाची वाटप चालू आहे, आणि आपली ती समोरची खोली का मामा उभा आहेत, त्या खोलीत आपले सगळे गहू ठेवलेले आहेत।
तर मामाची वाटप चालूच आहे. चला मी तिकडं दाखवतो तुम्हाला. काय आहे ना, ज्या समजा जे राशन कार्ड आहे, जे व्यक्ती राशन घ्यायला येतोय, नवीन जर व्यक्ती आला ना, तर कधी कधी मशीन आहे ना, ई-पॉस मशीन, त्याचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर पण विचारते. तर त्याच्यामुळं आपण काय केलं आहे, जे पण राशन घ्यायला येऊ राहिलं ना, त्यांना सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे काही आता मोबाईल नंबर आणि आधार कार्ड सोबतच घेऊन या असं सांगून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं जर कधी मशीनने विचारलं तर आपल्याला लगेच टाकता येतो. नाहीतर काय होतं, मशीन पुढं जातच नाही, धान्य सेल होतच नाही. आपण आहे ना सगळ्यांना येताना 3 पिशव्या घेऊन या असं सांगू राहिलो. कारण काय ना, ज्वारी वाढल्यामुळे आपल्याला आता 3 पिशव्या लागणारच आहेत ना. त्याच्यामुळे आपण अगोदरच त्यांना सांगून राहिलो की येताना 3 पिशव्या घेऊन येत जा. आता ह्याच महिन्यात ज्वारी का पुढच्या महिन्यात येणार आहे हे पण आपल्याला माहीत नाही. पण पाहू आता, पुढच्या महिन्यात जर आली ना तर मी तुम्हाला तसं सांगनच व्हिडिओतून. चला आपण बाहेर जाऊन येऊ. आता 12 वाजले, थोडीफार गर्दी झाली असेल बाहेर. चला मी तुम्हाला दाखवतो. हळूहळू लोकांना माहीत व्हायला लागले दुकान चालू आहे म्हणून. हे पहा आता गर्दी व्हायला लागली हळूहळू. पण आपण जास्त वेळ दुकान चालू ठेवतच नाही आहेत. तसं आपण जास्तीत जास्त 1:30 ते 2 वाजेपर्यंतच दुकान चालू ठेवतात. चला आता आपण आतमध्ये जाऊ. काय आहे ना, आपण थोडी मामाला मदत करू. त्याच्यामुळे काय होतं, मामावर जास्त लोड पण येत नाही. आणि काय आपण दरवेळेस यूट्यूबवर व्हिडिओ बनवतो, पण लोक नुसते व्हिडिओ पाहतात, लोक सबस्क्राईब करतच नाहीत. हे बघा मी तुम्हाला दाखवतो, लोक आपल्याला सबस्क्राईब करतच नाहीत. तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करत जा. मित्रांनो, तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आहे ना मला पण व्हिडिओ बनवायला उत्साह येतो. आणि काय आहे ना, तुम्ही सबस्क्राईब जर केलं ना तर मी पण तुमच्यासाठी रोज नवीन व्हिडिओ बनवत जाईल. तर चला बाहेर जाऊ आता. तेव्हा मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलं होतं, आपल्या शेजारी एक गोडाऊन आहे ना, तिथं एक गाडी येत असती. ती बघा ही आलेली आहे. आता आपण बाहेर आलतो थोड्या वेळ, असं 1 वाजून गेला. आता वाटप जवळजवळ संपतच आली आहे. 1-2 जण राहिले, त्यांचं वाटप झालं मग आपल्याला दुकान आवरून घ्यायची. तोपर्यंत 1:30 वाजतोयच. कारण आपण जास्तीत जास्त 1:30 ते 2 वाजेपर्यंत दुकान चालू ठेवत असतो. आणि सकाळी 9 वाजताच दुकान आपलं चालू होत असतं ना, त्याच्यामुळे आपण जास्त वेळ दुकान चालू पण ठेवत नाहीत. चला आता जाऊ आपण आतमध्ये, घेऊ आपली आवरावरी करून. झालाय टाईम आता आपली दुकान बंद करायचा. काय ते 1:30 वाजलाय बरोबर. आज पहिला दिवस होता तरी पण आहे ना आपण जवळजवळ 70 ते 80 रेशन कार्ड वाटलेत. चला आता काय आहे ना, आज एवढंच वाटप होती. आता उद्या जास्त गर्दी होईल. उद्या पाहू आता किती गर्दी होती ती. कारण पहिला दिवस असल्यावर जास्त गर्दी होत नाही. तरी पण 70-80 कार्ड गेलेत. उद्या जवळजवळ 100 ते 125 कार्ड जातील असं अंदाजे. तर चला घेऊ आपण दुकानावरून. तिकडून दरवाजा लावून घेतो मी आता. इकडचा दरवाजा तर लावून घेतलाय, आता फक्त समोरून दुकान बंद करायचंय. आज थोडा मोठा व्हिडिओ बनवलाय. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत.